नमस्कार करते आणि आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. आपण आनंदाचे तत्वज्ञान ही मालिका बघत आहोत. आपली दीर्घ मालिका आहे आणि या मालिकेत आपण आधीच सांगितल्याप्रमाणे 3 टप्पे ही मालिका आपण बघत आहोत. वाय, व्हॉट आणि हाऊ. सध्या आपण व्हॉट टप्प्याच्या शेवटाकडे आलो आहोत असं आपल्याला परमपूज्य मंगेश दादांनी मागच्या वेळेला सांगितलं. आपण पंचकोशांचा अभ्यास करतोय. सध्या आपले अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोशाची सुद्धा आपण सुरुवात केली आहे मागच्या वेळेला. आणि परमपूज्य मंगेशदादांनी उल्लेख केला त्याचे थोडेसेच पैलू किंवा त्याचा मनोमय कोशाशी कसा संबंध आहे ते बघायचं आपलं राहिलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे सगळं शिकतो आहोत कारण शेवटी या सगळ्या कोशांचा आपल्याला निराश करायचा आहे आणि त्यातनं आनंद कसा मिळवता येतोय हे आपल्याला बघायचंय. त्याच्यामुळे एवढ्या माफक प्रस्तावनेनंतर मी आता परमपूज्य मंगेश दादांना पुन्हा एकदा नमस्कार करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. परमेश्वर निर्मित सूक्ष्म सृष्टीचा भाग असलेल्या पंचकोशांचं चिंतन आपण करीत आहोत. आणि मागील सत्रामध्ये आपण विज्ञानमय कोशाच्या विचारास प्रारंभ केला. ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आणि त्याचा स्थूल आणि सूक्ष्म असे दोन भाग पडतात. आणि आपण ज्या पंचकोशांचा विचार करतो आहोत ते सूक्ष्म सृष्टीचा भाग आहेत. आणि त्यातल्या विज्ञानमय कोश नावाचा जो काय म्हणूया चौथा कोश, कर्ण, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, त्याच्या विचाराला आपण प्रारंभ केला होता. 5 ज्ञानेंद्रिय आणि निश्चयात्मक अंतःकरण वृत्ती म्हणजे बुद्धी, साध्या भाषेत हे मिळून विज्ञानमय कोश होतो असं आपण बघितलं मागच्या वेळेला. पाचही ज्ञानेंद्रियांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि अर्थातच अंतःकरण वृत्ती जी निश्चयात्मक आहे, ज्याला बुद्धी असं म्हणतात का, कारण ते निश्चय करते, निर्णय घेते इत्यादी, त्याला विज्ञानमय कोश. आणि बुद्धी ही तेज तत्वाच्या सत्वगुणापासून तयार होते आणि म्हणून ती मूळची स्वच्छ आहे असं आपण शिकलो मागच्या वेळेला. काही काय म्हणूया त्याला मूलभूत सिद्धांत आहेत आणि याचा आपण बघणारच आहोत पुढे साधनेमध्ये खूप उपयोग आहे. मी सातत्याने हे सांगतोय की आपण का शिकतो हे सगळं, तर आपल्याला काही पंडित व्हायचं आहे किंवा कुठे जाऊन परीक्षा द्यायची आहे, कोणी आपल्याला याच्याबद्दल प्रश्न विचारणार आहे, असं काहीच नाही आहे. मग कशासाठी शिकतोय, तर ह्या सगळ्या माहितीचा, ह्या सगळ्या ज्ञानाचा, परोक्ष ज्ञानाचा
मला मी जेव्हा प्रत्यक्ष साधना करतो त्याच्यामध्ये खूप उपयोग आहे आणि तेवढंच आपण शिकतोय. तेवढं शिकण्यासाठी सुद्धा 102 क्रमांकाचं सत्र गमतीचा विषय. पण आहे आता काही काय म्हणूया, कमीत कमी गोष्टी समजून घेणंच भाग आहे. त्यांनी आपल्या मेंदूला झणझण्या आल्या, हे समजत नाही असं वाटलं, परमार्थाच्या नावाने ही काय कटकट लावली असं वाटलं. कशासाठी हे करायचं? आमची आपली भक्ती बरी, असे एक वाक्य असतं. माझे सद्गुरू त्याला म्हणतात, ह्याच्यापेक्षा पळपुटा विचार दुसरा कुठला नाही आहे. आमची आपली भक्ती बरी, याचं कारण असं आहे की आमची आपली भक्ती बरी या वाक्यामध्ये काय असतं माहिती आहे? आमचं जसं चाललंय तसं चालू द्या, तुमची ही वेदांतची कटकट आमच्या मागे लावू नका. काही हरकत नाही. पण भक्ती जर करायची असेल तर ती मग त्या डिपार्टमेंटचे जे HOD आहेत, श्री नारद मुनी आहेत, शांडिल्य ऋषी आहेत, त्यांना विचारा. नारद भक्ती सूत्र आहेत आपल्यासमोर. एका तरी निकषात आपली भक्ती बसते का? कुठल्या तोंडाने आपण स्वतःला म्हणायचं की मी भक्त आहे किंवा मी भक्ती करतो, भगवंताचा भक्त आहे? बरं, गंमत अशी की त्यांनी पण सुरुवात कशी करावी? खरं त्यांना दुसरी काहीतरी सुरुवात करता आली असती की नाही? तेही म्हणाले की मी आता भक्तीची व्याख्या करतो. म्हणजे काय? आपल्या भाषेत पुन्हा काय आली? कटकट आली. थोडक्यात समजले आणि वर्तले तिची भाग्य पुरुष भले, असं समर्थांनी सांगून ठेवलं. पुढची चरण मी शक्यतो सांगत नसतो, कारण पदवीदान समारंभ आहे त्याच्यामध्ये आपल्यासाठी केलेला, तो सोडून देऊया. पण जे समजून काही घेतलं नाही तर मोक्षाचा अधिकार सुद्धा प्राप्त होत नाही, असा त्याचा अर्थ आहे. मोक्ष तर फार दूरची गोष्ट राहिली. म्हणून आपला काय म्हणूया, हे चिंतन आपण जे करतो आहोत, हे जे सगळं समजून घेतो आहोत, त्याचा आपल्याला साधनेत रूप, त्याचा मी जसं म्हणालो उपयोग करता येणार आहे, त्याच्यासाठी आपण हे सर्व करतो आहोत. आपला मुद्दा सुरू होता की बुद्धी ही तेज तत्वाच्या सत्वगुणापासून तयार झाल्यामुळे काय आहे, ही मूळची स्वच्छ आहे. आणि आत्मप्रकाशाचं त्याच्यामुळे काय आहे, प्रतिबिंब त्याच्यामध्ये फाकू शकतं. ते प्रतिबिंब स्वीकारण्यासाठी ती सक्षम आहे दुसऱ्या भाषेमध्ये. आणि ती ज्ञान क्रियाशक्ती संपन्न आहे, असं आपण मागच्याला बघितलं होतं. आपण करू विचार कधी आले तर शक्तीचे जे प्रकार आहेत, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती इत्यादी. पण ज्ञानशक्ती संपन्न कोण आहे? तर हा विज्ञानमय कोश. आणि ती आत्मतत्वाची उपाधी म्हणवल्या जाते. ही जी बुद्धी आहे तिला आत्मतत्वाची उपाधी म्हणतात. मनाला नाही म्हणत. हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे ते सांगतोय मी. त्या दोघांच्या कार्यात भेद आहे आपण बघितलं आहे. आजही थोडा विचार करणार आहोत. पण उपाधी हा शब्द जेव्हा परमार्थामध्ये वापरला जातो तेव्हा तो बुद्धीच्या संदर्भात असतो, विशेषतः म्हणजे आत्मतत्वाची उपाधी. व्यष्टीचा जेव्हा विचार असतो, पिंडाचा जेव्हा विचार असतो, जीवाचा जेव्हा विचार असतो, तेव्हा उपाधी म्हटलं की बुद्धी. त्यामुळे आत्मतत्वाची उपाधी ती म्हणवली जाते. आणि हा सर्व विचार तपशीलवार आपण मागच्या वेळेला केलेला आहे. आता आजच्या चिंतनामध्ये आपण विज्ञानमय कोशाचा अधिक विचार करू आणि मग या विषयाची सांगता करूया, पूर्तता करूया. आपलं जे अंतःकरण असतं, आता सूक्ष्म विचार आहे छान, पण हे छान समजून घ्यायचं. समजून घेण्यासाठीच आपण बसलो आहोत. कारण पुन्हा एकदा मी सांगितलं की या सर्वाचा आपल्याला साधनेमध्ये उपयोग करायचा आहे. सूक्ष्म विचार आहेत त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐकावं लागतं, कळतं, कठीण काही नसतं.
की आपलं जे अंतःकरण आहे ते कर्तृत्व आणि करणत्व या दोन रूपांनी विकार पावतो. मान्य आहे, कठीण वाक्य आहे कारण शास्त्राची भाषा आहे. समजून घ्या साध्या भाषेमध्ये. मी काय म्हणालो, आपलं जे अंतःकरण आहे ते कर्तृत्व आणि करणत्व या रूपांनी विकार पावतं. विकार पावतं म्हणजे बदल होतात साध्या भाषेमध्ये. उदाहरणार्थ, अजून साध्या भाषेत बोलायचं झालं तर अंतःकरण जेव्हा कर्ता होतं तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. आता समजायला अजून सोपं झालं. आपलं अंतःकरण जेव्हा कर्ता होतं तेव्हा त्याला म्हणायचं बुद्धी. आणि जेव्हा तेच अंतःकरण काय होतं, साधन होतं. साधन याचा अर्थ करण. नावच अंतःकरण आहे. आतलं करण. करण म्हणजे इंद्रिय, साधन. जसं डोळा हे माझं साधन आहे बाहेरच्या गोष्टी बघण्याचं, कान हे माझं साधन आहे बाहेरचे ध्वनी ऐकण्याचं. बरोबर. साधन समजलं आपल्याला. म्हणजेच त्याला करण म्हणतात. हे बाहेरची करणं झाली. आणि जे आतलं करण म्हणून त्याला अंतःकरण. हे अंतःकरण जेव्हा कर्ता होतं तेव्हा त्याला बुद्धी म्हणायचं. आणि ते अंतःकरण जेव्हा साधन होतं, करण होतं, तेव्हा त्याला काय म्हणायचं, मन असं म्हणायचं. वारंवार मी मनोमय कोशाचा आणि विज्ञानमय कोशाचा संदर्भ आणतोय. त्याचं कारण आहे, हे दोन्ही परस्परावलंबी आहेत. परस्परावलंबी. ज्यांना हा संस्कृत शब्द वाटत असेल त्यांच्यासाठी शुद्ध मराठी शब्द इंटरडिपेंडंट. परस्परावलंबी आहेत म्हणजे काय, तर ते आत बाहेर आहेत. असं का म्हटलं परस्परावलंबी म्हणजे आत बाहेर, कारण जी गोष्ट ज्याच्यावर अवलंबून ती महत्वाची झाली की नाही, ज्याच्यावर अवलंबून आहे ती गोष्ट महत्वाची झाली, त्यामुळे ती आतमध्ये म्हणजे सूक्ष्म या दृष्टीने. अजून पुढची प्रधान, अनेक त्याला पैलू आहेत. आणि मग ही दुसरी गोष्ट बाहेरची. पण हे एकमेकांच्या आत बाहेर आहेत. म्हणजे काय, आपण कुठल्या दृष्टीने त्याच्याकडे बघतो याच्यावरून कोण आत आहे आणि कोण बाहेर असं ठरतं. आणि म्हणून त्याला परस्परावलंबी असं म्हटलं, इंटरडिपेंडंट म्हटलं. उदाहरणार्थ, निश्चय करणं हा बुद्धीचा धर्म असल्यामुळे आणि तिच्या निश्चया वाचून देहाचा कोणताही व्यापार होत नसल्यामुळे तिला कर्ता असं म्हणतात. करा विचार. आपण अखंड आयुष्यभर काय करत असतो, निश्चय करत असतो, निर्णय घेत असतो. कितीही काय म्हणूया, अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून, क्षुल्लक गोष्टींपासून तर मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत निर्णय केल्याशिवाय आपला जीवनाचा व्यापार, देहाचा व्यापार चालणं शक्य आहे का? नाही. आज स्वयंपाकात कोणती भाजी करायची, इतक्या क्षुल्लक गोष्टीपासून ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची का त्या कॉलेजमध्ये घ्यायची, अखंड निर्णय सुरू आहे. आणि निर्णयाशिवाय एक अवांतर विषय, पण जेव्हा निर्णय होतो ना बुद्धीचा, तेव्हा शांतता प्राप्त होते. चुकीचा का होईना, पण निर्णय घेतल्यावर चित्त शांत होतं की नाही, आपला अनुभव आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत घालमेल म्हणतात जीवाची, ती सुरू असते. त्यामुळे या निश्चया वाचून देहाचा कोणताही व्यापार होत नाही म्हणून तिला काय म्हणतात, कर्ता असं म्हणतात. म्हणजे विज्ञानमय कोश हा काय झाला, कर्ता झाला. बरं, विषयांचे हे जे आपल्याला विषय आहेत, पंच ज्ञानेंद्रियांचे विषय, त्यांच्या संकल्पाचं साधन काय आहे, मन आहे. कारण मनाच्या संकल्प विकल्प या क्रिये वाचून बुद्धीला निश्चय करताच येत नसल्यामुळे ते साधन आहे. मांडणी खूप सुंदर आहे. का बरं साधन म्हटलं त्याला, कारण नुसती बुद्धी काही करू शकत नाही. मगाशी आपण काय बघितलं की ते परस्परावलंबी आहेत. कारण नुसती बुद्धी काही करू शकत नाही, नुसतं मनही काही करू शकत नाही. जगाच्या व्यापाराबद्दल सुरू आहे. मनाने जर संकल्पच केला नाही, विकल्पच निर्माण झाले नाही, तर बुद्धीला काम राहील का? तिला काही निश्चय किंवा निर्णय घ्यावे लागतील का? नाही. साधी गोष्ट आहे.
लक्षात येत असेल, ह्याच तर गोष्टींचा आपल्याला साधनेत पुढे पुढे उपयोग करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इतकं सविस्तर आपण हा विषय बघतोय. त्यामुळे मनानी विषयांच्या संबंधी संकल्प केलेत, त्याला विकल्प असतातच. आणि मग ते सगळं प्रकरण आपण ज्याला म्हणून आपल्या भाषेत साध्या बुद्धीकडे नेल्या जातं. बुद्धी निर्णय घेते, निश्चय करते. म्हणजे मन काय झालं? साधन झालं. आणि त्यामुळे मनाने संकल्प केल्याशिवाय आणि बुद्धीपर्यंत तो विषय पोहोचवल्याशिवाय बुद्धीला निर्णयास काही उपलब्धच नसतं. आणि पुन्हा बुद्धीने केलेला निश्चय इंद्रियांपर्यंत पोहोचल्याशिवाय मनाच्या संकल्पाची पूर्ती होत नाही. साधा गोष्ट समजायला, कारण संकल्प केला काय, पालकाची भाजी करायची आज, मगाशीचा विषय पुन्हा. बुद्धीने निर्णय केला, पुढे काय? नुसत्या संकल्पाने भाजी निर्माण झाली असती तर आपण परमेश्वरच झालो असतो. कारण त्यांनी नुसत्या संकल्पाने या जगाची निर्मिती केलेली आहे. त्याच्या एका संकल्पाला इतकं प्रचंड यश आहे. म्हणून त्याला षडगुणसंपन्न भग म्हणजे भगवान असं म्हणतात. एकोहम बहुश्याम, एक संकल्प केला तर अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झालेली आहेत. आपल्या संकल्पाने काही होत नाही. त्यामुळे संकल्प केला पालकाची भाजी करायची आज जेवणामध्ये, पुढे काय? मग पुढे तो निर्णय बुद्धीनी मनामार्फत इंद्रियांपर्यंत पोहोचवला जातो. बुद्धी आज्ञा देते कोणाला? पायांना, उठा, चाला, कुठपर्यंत जा, फ्रीजपर्यंत जा, काढा ती भाजी बाहेर, धुवा, चिरा, फोडणीची तयारी करा, इत्यादी इत्यादी. हा बुद्धीने केलेला जो निर्णय आहे तो इंद्रियांपर्यंत पोचवल्याशिवाय हा जो मनाने केलेला संकल्प, त्याची पूर्ती होत नाही. आणि अशा पद्धतीने मन आणि बुद्धी हे परस्परावलंबी आहेत, हे आता आपल्याला समजलं असेल. एक कर्ता रूपाने, दुसरं कर्ण रूपाने, पण हे परस्परावलंबी आहेत. आणि भिन्न भिन्न दृष्टीने जर आपण बघितलं तर ते एकमेकांच्या आत बाहेर असल्यासारखे वाटतात. कारण कर्त्या वाचून कोणतेच कार्य होणे शक्य नसल्यामुळे आणि बुद्धी ही कर्ता असल्यामुळे बुद्धी मनाच्या आत आहे असं वाटतं. मी जसं म्हणालो, आत आहे याचा अर्थ जास्त सूक्ष्म आहे, श्रेष्ठ आहे, प्रधान आहे, म्हणून आतमध्ये. म्हणून तो क्रम सुद्धा सांगताना कसा सांगतात? तोच सांगतात, अन्नमय, प्राणमय, मनोमय, मग विज्ञानमय. कर्त्या वाचून कार्य होऊ शकत नाही, म्हणून बुद्धी मनाच्या आत आहे. पण साधना वाचून कर्त्याचा व्यापार होणं शक्य नसल्यामुळे मन हे बुद्धीच्या आत आहे असंही वाटतं. याला म्हणायचं परस्परावलंबित्व. आणि ह्याला म्हणायचं हे दोघं एकमेकांच्या आत बाहेर कसे आहेत. आणि परस्पर सापेक्ष या दोघांमध्ये कार्यभेद असल्याने दोन स्वतंत्र कोशांची कल्पना केली. आता उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे, आपण चार देह पहिले शिकलो आणि आता आपण 5 कोश शिकतो आहोत, बरोबर? 4 देह म्हणा, 3 देह म्हणा, मी नेहमीच सांगतो. पण स्थूल कारण, स्थूल सूक्ष्म कारण, महाकारण चौथा. आता सूक्ष्म देह म्हटल्यानंतर त्याच्यात तर हे सगळे झाले एकत्र, काही फारसं बिघडलेलं नाही. म्हणून मी म्हणालो मागच्याला, मी उलट बोललो होतो की आपण ह्याच्यावर डबल क्लिक करू म्हटलं आणि आता पुढचा विषय घेऊ. कोणता? पंचकोश. आपण आता डबल क्लिक केलेलं असल्यामुळे थोडं अजून खालच्या पातळीवर उतरल्यामुळे आपण हे भेद
बघतो आहोत मन आणि बुद्धीतले, पण देहांच्या भाषेमध्ये त्यांना एकत्र केलेलं आहे सूक्ष्म देहामध्ये. काही बिघडत नाही. शेवटी हे काय आहे, तर माझ्या स्वरूप प्राप्तीच्या मध्ये येणारे हे अडथळे आहेत, एवढंच त्याचं माझ्या दृष्टीने मूल्य आहे. त्यात फार काटेकोर बघण्याची आवश्यकता नाही. पण शास्त्रीय मांडणीच्या दृष्टीने दोघांच्या कार्यामध्ये भेद आहे, म्हणून दोन स्वतंत्र कोशांची कल्पना केलेली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज 13वे अध्यायात मनाचं वर्णन अनेक पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. पण त्यातली एक ओवी आहे ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज मन हे बुद्धीला बाहेर आहे असं म्हणतात. ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी. 13वा अध्याय काय वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराज मनाचं, ते बुद्धीसी बाहेरी. आता ते बुद्धीसी बाहेरी म्हणजे ते बुद्धीच्या बाहेर आहे म्हणणं काय, किंवा बुद्धी त्याच्या आत आहे असं म्हणणं काय, एकच गोष्ट आहे. पण बुद्धी हे विचार प्रधान तत्व आहे आणि मन हे स्वैर आणि भ्रम प्रधान तत्व आहे. विचार प्रधान तत्व आहे बुद्धी. का म्हणून बुद्धी श्रेष्ठ आहे मनापेक्षा, ते त्याच्यासाठी. कारण मन जेव्हा स्वैरपणाने संकल्प विकल्प करतं, मनोराज्य करतं, तेव्हा त्या व्यापारामध्ये बुद्धीचा सहभाग नसतो. शुद्ध मराठीत इम्प्लिकेशन, साधनेशी थेट संबंध आहे, मी सातत्याने सांगतोय. तेवढंच शास्त्र आपण शिकतोय. स्वैरपणाने मनाचे विचार जेव्हा सुरू असतात तेव्हा त्याच्यात विचारप्रधान बुद्धीचा सहभाग नसतो. म्हणून तर दिवसाचा बहुतांश वेळ अनुत्पादक विचारांमध्ये माझा जातो. जातो की नाही विचार करा. पारमार्थिक या दृष्टीने आपण बोलतोय. सामान्य माणसाने काय करावं, त्यांनी दिवसभर रील्स आणि शॉर्ट्स बघितल्या, इंस्टाग्रामवर वेळ घालवला, काही बिघडत नाही, तो त्याचा प्रश्न आहे. त्या व्यक्तीने त्याचं जीवन कसं जगावं हे त्यांनी ठरवावं. आपण कोण सांगणार त्याला. पण मी स्वतः, जर मी स्वतःला पारमार्थिक समजत असेन, मला जर वाटत असेल की मी पारमार्थिक आहे, मला जर वाटत असेल की मला भगवत प्राप्ती व्हावी, मला वाटत असेल की मला स्वरूपाची प्राप्ती व्हावी, मला वाटत असेल मी सद्गुरूंचा अनुग्रहित आहे, मला वाटत असेल की मी साधना करतो किंवा करते, अशा व्यक्तीने दिवसभर आपल्या मनाचा काय स्वैरपणा सुरू आहे ह्याच्यावर विचारप्रधान जी बुद्धी आहे तिचा अंकुश ठेवणं अपेक्षित आहे. आणि हे होत नाही, म्हणून स्वैरपणाने माझं जीवन आधी जसं सुरू असायचं तसं आत्ताही सुरू राहतं. याचं कारण आहे, माझा आग्रह नसतो भगवत प्राप्ती झाली पाहिजे. मला अनेक इच्छा आयुष्यामध्ये आहेत, त्यातली एक इच्छा भगवत प्राप्ती ही पण आहे. इतकंच जर त्याचं मूल्य असेल तर रामकृष्ण हरी. पण ज्याला हट्टाने नाही काही झालं तरी मला भगवंत हवाच आहे, कारण तो आनंदाचा कंद, हरी हा आनंदाचा कंद, सत घन चित घन आनंद घन तो आहे, आणि तो आनंद मला हवा आहे हे ज्याचं पक्क ठरलेलं आहे, तो मनाला असं स्वैर होऊ देत नाही. आणि प्रत्येक कृती करताना त्या बुद्धीच्या चाळणीतून ते चाळून घेतो की मी जे बघतो आहे हे परमार्थाला विरोधी आहे का अनुकूल आहे, मी जे बघतो आहे ते बघण्याची आवश्यकता आहे की नाही आहे, मी हे बघतो आहे हे मनोरंजन म्हणून बघतो आहे किंवा बघते आहे. मनोरंजन करू नये का, करावं, पण त्याला काही मर्यादा वेळेची. आणि त्या निमित्ताने पुन्हा कचरा आतमध्ये येतो, त्याचं प्रोसेसिंग होतं. कारण वेन दर इज अ इनपुट ऑफ इन्फॉर्मेशन, सीपीयू इज गोइंग टू ऍक्ट ऑन इट. CPU is going to process the information whether you want it or not, because it is stored in the memory now.
मुद्दा हा जो एक साधक म्हणून आपण विचार करतोय की हे लक्ष माझंच मला ठेवावं लागणार आहे, दुसरं कोणीही करू शकणार नाही. लक्षात ठेवा, अखंड मला या बुद्धीच्या याच्यातून चाळूनच घ्यायचं आहे ते, की मी माझे पंच ज्ञानेंद्रियांचे जे जे विषय त्यांना पुरवतोय ते अनुकूल आहेत का प्रतिकूल आहेत. प्रतिकूल तर टाळलेच पाहिजे, काही त्या बाबतीत शुद्ध मराठीत देर इज नो कॉम्प्रोमाइज. आणि अनुकूलाचा सुद्धा नीट विचार केला पाहिजे, की हे अनुकूल आहे म्हणजे नेमकं काय, त्याच्यात किती वेळ घालवायचा. आणि असं जेव्हा मी करत नाही, मग अत्यंत अनुत्पादक विचारांमध्ये ती काय म्हणाली, तो काय म्हणाला, त्याला हे शोभलं का, तिला हे बरं दिसलं का, अत्यंत अनुत्पादक विचार. शुद्ध मराठीत अनप्रोडक्टिव्ह थॉट्स, शुद्ध मराठी शब्द सांगायचा राहिला. ह्या मनाच्या स्वैरपणाचा परिणाम म्हणून तर आम्ही अखंड स्थूल इंद्रिय पातळीवर जीवन जगत असतो. खूप गंभीर विषय खरा हा. मी माझं जीवन कसा जगतो हे रोज जो तपासतो ना, तो खरा साधक आहे. आजचा दिवस मी कसा घालवला, किती वेळ माझा या सगळ्या नको त्या गोष्टींमध्ये गेला. जी आपली कर्तव्य आहेत त्यासंबंधीचे विचार करावेच लागतात, केलेच पाहिजे. त्याला उत्पादक विचार म्हणतात. आपण अनुत्पादक विचारांबद्दल बोलतोय. कर्मफलाचा विचार अनुत्पादक विचार आहे. आणि असं जेव्हा मी अंकुश माझ्या बुद्धीचा विचारप्रधान या मनावरती ठेवत नाही, तर त्या स्वैरपणाचा परिणाम अखंड स्थूल इंद्रिय पातळीवर आपण जगत राहतो. आणि तरी समजतो की मी पारमार्थिक आहेच. आपल्या विचारात्मक बुद्धीचे डोळे या संकल्प विकल्पात्मक अंधाराने झाकले जातात. संकल्पाची सांज जै लोपे. अनेक ओव्यात सोडून द्या, आत्ता आपल्याला तेवढा वेळ नाही. पण फार माऊलींनी सुंदर वर्णन, माऊलींच्या शब्दात आहे, विचारात्मक बुद्धीचे डोळे संकल्प विकल्पात्मक अंधाराने आपले झाकले जातात. आणि मग या दृष्टीने माऊली काय म्हणते, की मन हे बुद्धीच्या बाहेर आहे किंवा बुद्धी मनाच्या आत आहे, मी जसं मगाशी म्हणालो. आणि नुसतं ते नाही तर माऊली म्हणते की ते मन अहंकाराच्या उरावर दगड ठेवल्याप्रमाणे आहे. अहंकाराच्या उरावरी पुढचं चरण आहे. अहंकाराच्या उरावर दगड आहे. का बरं? कारण अहंकार हा अनात्म पदार्थाचाही असू शकतो आणि अहंकार म्हटलं तर सूक्ष्म आत्मपदार्थाचाही असू शकतो. उदाहरणार्थ, मी ब्रह्म आहे, सहा अहम, किंवा मी आत्मा आहे, सहा अहम सोहम, हा म्हटलं तर अहंकारच आहे सूक्ष्म. म्हणून तर नंतर अहम सुद्धा चालत नाही, फक्त सहा उरावा लागतो. मुद्दा आत्ता एवढाच होता की हा अहंकार आत्मपदार्थाचाही असू शकतो, अनात्म पदार्थांचा असू शकतो. पण हे जे मन आहे, जे अहंकाराच्या उरावर दगड ठेवल्याप्रमाणे आहे, हे म्हणण्याचा अभिप्राय असा आहे की अहंकाराला ते देहादिक अनात्म पदार्थांपासून हालू देत नाही आणि ब्रह्मस्वरूपापर्यंत जाऊ देत नाही. आणि अनात्म पदार्थ म्हणजे काय? हा देह मी आहे, हा देह म्हणजेच मी, देहच मी, त्याला काय म्हणायचं? हा अनात्म पदार्थ आहे. देह अनात्म हे सांगण्याची आवश्यकता नाही, अन्नमय कोशाचा विचार करून झालेला आहे. पण तोच मी, हा जो अहंकार आहे, अनात्म पदार्थ. आणि मग माझं मन म्हणजे मी, माझी बुद्धी म्हणजे मी, माझे प्राण म्हणजे मी, सगळ्यात महत्वाचं. म्हणून तर ते जाण्याची प्रचंड भीती. हे आहे अनात्म पदार्थाचा अहंकार. आणि त्याच्यावरती दगडासारखं कोण बसलाय? त्याला न हालू देणारं हे मन. कारण मनाचं काय, आत्ता आपण इतका सगळा विचार केला, अत्यंत स्वैर वर्तन मनाचं लक्षण. आणि या दृष्टीने माऊलींनी मनाला बाहेर घेतलं आणि बुद्धीला आतमध्ये घातलं. कारण तिथे मनाचं वर्णन आहे म्हणून मी जसं म्हणालो. पण ते दोन्ही
परस्परावलंबी आहेत. या विषयाचे धागे जुळवून घेऊया की हे परस्परावलंबी आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. एक कर्तारूप आहे, एक करणरूप आहे, साधनरूप आहे. आणि कर्ता साधनाशिवाय काही करू शकत नाही, म्हणून मन बाहेर बुद्धी आत असंही म्हणता येतं. आणि नुसतं करण घेऊन काय करणार, कारण कर्त्याशिवाय काहीच घडू शकत नाही. या दृष्टीने बुद्धी आत आणि मन बाहेर असंही म्हणतात. हे जे विज्ञानमय कोश आणि मनोमय कोश यांच्या भूमिका अजून स्पष्ट करणारं एक सुंदर रूपक कठोपनिषदामध्ये येतं. त्याच्या आधी बहुतेक मी एकदा सांगितलं होतं, पण या संदर्भामध्ये छान आहे, पुन्हा एकदा त्याचा विचार करण्यासारखा आहे. कठोपनिषद म्हणतं की आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धिम तू सारथिम विद्धी मन प्रग्रहमेव च. कठोपनिषदातली श्रुती आहे. आत्मानं रथिनं विद्धी, विद्धी याचा अर्थ जाण. भगवद्गीतेत हा शब्द बऱ्याच वेळा येतो. विद्धी म्हणजे जाण, समजून घे. काय जाण? आत्मानं रथिनं विद्धी, आत्मा, तो आत्मा, इथे आत्म्याचा अर्थ जीवात्मा असा होतो, तो रथी आहे असं तू जाण. देहाच्या सापेक्षतेने त्याला आत्मा म्हटलं तरी बिघडत नाही. जीवात्मा, कारण तो भोगता म्हटलेला आहे, म्हणून त्याला जीवात्मा म्हणायचं. कर्मफल भोगणारा जीव. आत्मानं रथिनं विद्धी, त्यामुळे जीवात्मा काय आहे? रथी आहे असं जाण. रथी म्हणजे कोण? जो रथाचा मालक असतो तो. आणि शरीरम रथम एव तू, शरीर काय आहे? रथ आहे. आणि बुद्धीम तू सारथीम विद्ये, बुद्धी म्हणजे सारथी, तर मन प्रग्रहमेव च, मनाला तू लगाम असे समज, असे कठोपनिषदातली श्रुती आपल्याला सांगते. रूपक केलेलं आहे त्यांनी, सुंदर रूपक आहे, पण त्यातनं भूमिका स्पष्ट होतात. आणि याच्या पुढच्या श्रुतीमध्ये, कठोपनिषदामध्ये, इंद्रियांना घोड्याची उपमा दिलेली आहे. इंद्रिय म्हणजे जणू काही घोडे. आणि हे इंद्रियरूपी घोडे विषयरूपी मार्गावरून धावतात, म्हणून विषयांना मार्गाची उपमा दिलेली आहे. रूपक केलेलं आहे, सुंदर रूपक आहे कठोपनिषदातलं. हा जो रथी मी जसं म्हणालो, हा कर्मफल भोगणारा जीवात्मा, हा रथी. आणि कर्मफल भोगण्याचं त्याचं माध्यम काय आहे? तर हे शरीर म्हणजे हे रथ. आपल्या सर्वांना जे काही सुखदुःखाचे भोग प्राप्त होतात, आपल्या सर्वांना हवं असतं फक्त सुख, पण आजतागायत सुखी माणसाचा सदरा कोणालाच मिळालेला नाही. त्याला केवळ सुखच. सुखरूप खूप होऊन गेलेत आणि आहेत. या नरदेहाचे आधारे समर्थ बोलतात, किंवा या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. ते सुखरूप आहे, मी सुखीबद्दल बोलतो आहे. त्यामुळे हे जे काही सुख आणि दुःख अनिवार्यपणे आपल्याला भोगावं लागतं, ते भोगण्याची व्यवस्था जी ईश्वराने केलेली आहे, त्याच्यासाठीच तर आपल्याला हा देह मिळालेला आहे. त्यामुळे जीवात्म्याचे जे भोग, कर्मफल भोग आपण म्हटलं, त्याचं माध्यम काय आहे? हे शरीर आहे. म्हणून शरीराला म्हटलं रथ. आणि बुद्धिरूपी सारथी जो आहे तो प्रधान आहे. बुद्धीला, आपला मूळ विषय जो सुरू आहे विज्ञानमय कोश, त्याला काय म्हटलंय? सारथी म्हटलंय. कारण रथ कोण चालवतो? रथ डावीकडे न्यायचा का उजवीकडे न्यायचा, इकडून न्यायचा का तिकडून न्यायचा, निर्णय कोण घेतो? सारथी घेतो. मग निर्णय कोण घेतो? विज्ञानमय कोश घेतो. कारण रथरूपी ही देहाची जी सर्व कार्ये आहेत, ही सर्व बुद्धीची कर्तव्य आहेत. आणि बुद्धीचा निर्णय इंद्रियरूपी घोड्यांपर्यंत पोचवणारं संकल्प विकल्परूपी मन, हे काय आहे? प्रग्रह म्हणजे लगाम आहेत. परग्रहमेव.
अतिशय सुंदर रूपक आहे. का मी हे सुंदर रूपक आहे म्हणतोय? कारण याचा पुन्हा एकदा थेट साधनेशी संबंध आहे. कारण मनाचं काम, बुद्धीने घेतलेले निर्णय इंद्रियांपर्यंत पोचवणं एवढंच नाही आहे. इंद्रियांच्या माध्यमातून जे काही आपण ग्रहण करतो ते बुद्धीपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आहे. शुद्ध मराठीत बाय डायरेक्शनल फ्लो. दोन्ही बाजूने ते काम करतं. लगाम सुद्धा करतं की नाही? लगामाने घोडे जसे नियंत्रणात आणता येतात, तसं घोड्यांचं काय सुरू आहे हा संदेश सुद्धा लगामच पोचवतो. जो अनुभवी सारथी आहे त्याला या गोष्टी कळू शकतात. किंवा आपण रथाचं सोडून देऊ. रथात काही आपण आयुष्यात बसणार नाही, पण कार, गाडी तर चालवतो की नाही? मग तसं ब्रेक लावणं, स्टेअरिंग व्हील फिरवणं, ह्याला जर आपण कर्मेंद्रिय म्हटलं तर तीच ज्ञानेंद्रिय म्हणून कामात येतात. कारण ते पुन्हा फीडबॅक देतात की नाही आपल्याला. खड्डा आला, स्पीड ब्रेकर आला, हा फीडबॅक त्याच्याच माध्यमातून येतो. तसंच हे जे परत संदेश येतात हे बुद्धीकडे पोचवण्याचं काम कोण करतं? पुन्हा मन करतं. आणि म्हणून मी सुरुवातीला जसं म्हणालो की या विषयाचा इतका सविस्तर विचार आपण का करतोय, त्याचा साधनेमध्ये पुन्हा थेट संबंध आहे. कारण साधना करताना बुद्धीचा खूप वापर आहे. आणि तो वापर करण्यासाठी तिला साधन म्हणून काय आहे? मन आणि त्याच्या काय म्हणूया साथीला असलेले इंद्रिय ही आहेत. आणि याचा साधनेमध्ये अतिशय उत्तम आपल्याला उपयोग करून घेता येतो. त्याचा विचार आपण पुढच्या म्हणजे हाऊ नावाच्या टप्प्यामध्ये जास्त करणार आहोत. त्यामुळे हा धागा आपण इथेच सोडणार आहोत की त्याचा नेमका उपयोग कसा करायचा साधनेमध्ये, तेच आपण हाऊमध्ये शिकणार आहोत. आणि त्याच्यासाठी या टप्प्यामध्ये ही सगळी व्हॉट नावाचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये सगळी सविस्तर माहिती आपण म्हणूनच करून घेतो आहोत. विज्ञानमय कोश म्हणजे काय, मनोमय कोश म्हणजे काय, त्यांची कार्य कशी आहेत, ते परस्परावलंबी कसे आहेत, इत्यादी इत्यादी. आणि असा जेव्हा मी थेट असा उपयोग करून घेतो ना माझ्या साधनेमध्ये, तेव्हा आपल्या काय म्हणूया एक पारमार्थिक प्रगतीचा वेग जो आहे तो खूप वाढतो. नाही तर मग ठीक आहे, सुरू असतं अळूमळू प्रगती ज्याला म्हणतात. पण मगाशी आपण बोललो तसं हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हे ज्याला हवं आहे तो आपल्या प्रगतीचा सातत्याने विचार करतो. कारण विज्ञानमय कोश हे इतर कोशांप्रमाणे स्वरूपावरचं आवरण आहे. मगाशीच आपण बोललो. आणि ते आवरण म्हणजे मी नव्हे. साध्या भाषेमध्ये माझी बुद्धी म्हणजे मी नव्हे. आणि मला जर कोणी म्हटलं तुम्ही किती निर्बुद्ध आहात, तुम्हाला प्रचंड राग येतो. आणि माझे सद्गुरू उलट त्याला म्हणतात की तू खरं मला ओळखलं. कारण माझी बुद्धी म्हणजे मी नाही हा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे ते समोर ज्याला म्हणतात तू खरं मला ओळखलं सर, अगदी खरं आहे, मी निर्बुद्धच आहे. कारण मी आत्मा आहे, मी बुद्धी नाही. पण मला राग येतो कारण मी स्वतःला काय समजतो? विज्ञानमय कोश म्हणजे मी असं समजतो. मला मला मूर्ख म्हणतो, स्वतःला काय समजतो? तू कोण शहाणा लागून आला? झाली सुरुवात. वनपमनशिप दिवसभर व्हॉट्सॲपवर तेच तर करत असतो मी. तुझ्यापेक्षा मी कसा शहाणा आहे हे सिद्ध करत राहणे. तुझ्या आधी माझ्याकडे माहिती कशी येते, इतकी घाई फॉरवर्ड करायची की मी काय फॉरवर्ड करतोय हे मी सुद्धा वाचत नाही. चालतं मी नाही वाचलं तरी, पण त्याच्यावर लेबल लागलं पाहिजे. अरे ह्यांनी पाठवलं होतं ते. फारच बहुश्रुत दिसतात आहेत. सगळीकडच्या जगाची माहिती यांनाच असते. ही इज अ लिव्हिंग एन्सायक्लोपीडिया. वा, असं म्हटलं की मी तर स्वर्गातच पोचतो. कुठल्याही विषयावर विचारा, उत्तर तयारच आहे. या नतद्रष्ट लोकांनी चॅट जीपीटी, जेमिनी असल्या गोष्टींचा शोध लावल्यामुळे खरं माझं महत्त्व कमी होत चाललं आहे. आता रामकृष्ण हरी, लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं.
त्यामुळे जगातील विविध विषयांवरची विविध माध्यमातून माहिती अखंड गोळा करत राहणं. काय शब्द वापरला मी? पुन्हा एकदा सांगतो, आपण पारमार्थिक म्हणून विचार करतो आहोत. इतरांनी काय करावं त्यांचं त्यांनी ठरवावं. वी डोंट हॅव एनी राईट्स एनिवे अँड दे डोंट केअर एनिवे. मी काय करावं माझ्यासाठी सुरू आहे. पुन्हा मी पारमार्थिक जर असेल आणि तरीसुद्धा जगात अखंड विविध, कारण दर इज अ एक्सप्लोजन ऑफ इन्फॉर्मेशन. एक्सप्लोजन. तुम्ही जा आणि गुगलवरती सर्च करा की दिवसाला किती पेटाबाईट का टेराबाईटचा डेटा ॲड होतोय जगामध्ये एव्हरी सिंगल डे. इट इज नॉट ह्युमनली पॉसिबल टू नो एव्हरी सिंगल थिंग इन द वर्ल्ड. पण माझा आग्रह असतो, कारण माझा अहंकार त्याच्यावर अवलंबून आहे. मी सिद्ध झालं पाहिजे ना. बहुश्रुत आहे. त्यामुळे 10 वर्तमानपत्र मला वाचावे लागतात. यांनी काय म्हटलंय, त्यांनी काय म्हटलंय, तुलनात्मक त्यांचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विविध माध्यमातून विविध विषयांवरची माहिती गोळा करणं, त्याचं काय म्हणूया आदान प्रदान, चर्चा म्हणतात त्याला, ते करण्यामध्ये गर्क असतात ही सगळी मंडळी. अनेक व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये आपण असू, ते बघायला मिळतं. कीव येते कधी कधी, काय मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि काय चाललाय. अखंड दिवसभर इकडनं आलं की तिकडे पाठवणे. आणि मग त्याच्यावर चर्चा. विविध कला असतील, शास्त्र, अनेक शास्त्रांच्या शाखा उपशाखा. आता तर काय विचारू नका, मी जसं मगाशीच म्हणालो, एक्सप्लोजन ऑफ इन्फॉर्मेशन. विद्या आहे, व्यासंग आहे, याच्यातच ज्यांची बुद्धी रमते आणि त्यालाच ते परमानंद समजतात. मग विषय काही असू दे, बाह्य विषय असल्यामुळे गणित असेल, विज्ञान असेल, आपल्या काय म्हणूया आपण व्यवसाय करतो, नोकरी करतो, त्याच्याशी संबंधित ज्ञान संपादन करणं हे आपलं कर्तव्यच आहे. त्या बाबतीत बोलणं सुरू नाही. त्या संबंधित काही नवीन एखादं ज्ञान आलं असेल ते संपादन करणं हा कर्तव्याचा भाग आहे, हा माझ्या हौसेचा भाग नाही आहे. पण ते सोडून जेव्हा बाकीच्या गोष्टींचा दिवसभर मला हे समजलं पाहिजे, मला ते समजलं पाहिजे, मला स्पोर्ट्समधले कळलं पाहिजे, मला संगीतातले कळलं पाहिजे, मला मॅथमॅटिक्स गणित पण कळलं पाहिजे, युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धातले सगळे डिटेल्स मला कसे माहिती आहेत. म्हणजे या अक्षरशः माहितीला 24 तासाची किंमत आहे खरं विचार केला ना. इट हॅज एक्सपायरी डेट ऑफ 24 आवर्स, कारण लिटरली इट इज गोइंग टू चेंज विदिन 24 आवर्स. इट विल बिकम स्टेल इन 24 आवर्स. शिळी होणार आहे ती बातमी, माहिती. कशाला भरायची आतमध्ये? थोडंसं एक आपल्याला जगात काय चाललंय एवढं माहिती असलं एक नागरिक म्हणून पुरेस आहे. मग ते ड्रोन्स त्यांनी कसे पाठवत, रामकृष्ण हरी, विषय बदलेल. आलं असेल लक्षात. ह्याच्यातच ती बुद्धी रमते, त्यालाच परमानंद ते समजतात. मग पंडित, पंडित म्हणजे शब्दज्ञानी बरं का, विविध विषयांचे विद्वान, लेखक, न्यूयॉर्क बेस्ट सेलर्स, कवी, चित्रकार आहेत, शास्त्रज्ञ आहेत, तंत्रज्ञ आहेत, वक्ते आहे, स्वतःचं हृदय बंद पडेपर्यंत दुसऱ्याचं हृदय तपासणारे वैद्य आहेत. काय म्हणालो मी? पारमार्थिक म्हणून विचार सुरू आहे. हा इतरांनी, पुन्हा एकदा सांगतो, काय करावं हा आपल्या चिंतनाचा विषय नाही. पण ही जी सर्व मंडळी आहे जी त्या बुद्धीच्या प्रांतात रमलेली असतात, रंगलेली असतात, बुद्धीला आव्हानात्मक विषय काही असेल तर त्यांना आनंद होतो, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये विज्ञानमय कोशाच्या माध्यमातून मिळणारं जे सुख असतं ते प्रधान असतं. त्याच्यातच ते रमलेले असतात. कारण त्यांना हे कळतच नाही की हे मी नव्हे. आणि याच्या माध्यमातून मिळणारं सो कॉल्ड सुख जे आहे, त्याची जी प्रेरणा आहे त्या सुखाची, त्याचा स्रोत जो आहे, ज्याला ब्रह्म म्हणतात, आत्मा म्हणतात, तो त्याच्या पलीकडे आहे.
हे त्यांना समजत नाही. म्हणून त्याच्यात ते रंगलेले असतात, रमलेले असतात, त्यांच्या त्यांच्या परीने सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. प्रश्न हा आहे, मला हे कळल्यानंतर सुद्धा जर मी तेच करत असेन, तर माझ्यासाठी समर्थांनी एक शब्द राखून ठेवलेला आहे, त्याला पढत मूर्ख असं म्हणतात. पढत मूर्ख. सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, असं सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं. इंग्लिश वाचता येतं, इंग्लिश समजतं असा मनुष्य ते वाचून सुद्धा सिगरेट पितो, त्याला पढत मूर्ख असं म्हणतात. एक उदाहरण पढत मूर्खाचं. जे माहिती असून त्याचे दुष्परिणाम कळत असून ती गोष्ट जो करतो साध्या भाषेत, त्याला म्हणायचं पढत मूर्ख. आता इतर जे आपण लोक आहेत ज्यांच्याबद्दल आत्ता बोलत होतो, दुर्दैवाने त्यांच्या कानावर असे विचार पडले नसतील, त्यांना त्याच्यात रस नसेल, ते कधी परमार्थाकडे वळले नसतील. ठीक आहे, पुन्हा त्यांचा विचार आपल्याला नाही करायचा. मला हे सगळं कळून सुद्धा आधीच माझ्या जीवनामध्ये वेळ कमी आहे, कारण माझी कर्तव्य करता करता दिवसातले 10-12 तास तर काढूनच टाकू आपण झोपेचे आणि बाकीच्या गोष्टींचे. मग उरलेला वेळ माझा नोकरीमध्ये जात असेल. आय टीतला असेल भाग्यवान, तर तो तर अवस्था तिथंच असतो, तो कालातीतच असतो आणि देहातीत असतो. मी गमतीने नेहमीच म्हणत असतो, कोणताही काळ बघा, बिचारे कामच करत असतात. कोणतीही अवस्था असू द्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, त्यांना तेच विचार सुचतात: ऑफिसचा प्रोजेक्ट, डेडलाईन, बॉस इत्यादी. मुद्दा माझा एवढा सुरू होता की मुळात वेळ कमी आपल्याकडे आयुष्यात, आणि त्याच्यात जर मी या सर्व गोष्टींमध्ये रमत आणि रंगत असेल, तर परमार्थ माझ्यापासून दूर आहे, एवढं लक्षात समजा. बाकी चालू द्या, काय चाललंय ते जीवनामध्ये, काही समस्या नाही. म्हणून आपण सुरुवातीला बोललो की हे जे स्वैरपणाने माझ्या ज्या सगळ्या क्रिया सुरू असतात, त्याच्यावरती विचारप्रधान माझ्या बुद्धीचा अंकुश हवा, की मी काय करतोय, कशासाठी करतोय, हे करण्याची मला आवश्यकता आहे का, यांनी माझ्या जीवनात काही फरक पडणार आहे का, माझ्या जीवनाच्या गोष्टीचा संबंध तरी आहे का, जे मी ऑनलाईन वाचतो आहे त्याचा. कारण विज्ञानमय कोश मी नाही, आणि विज्ञानमय कोश मी असू शकत नाही, कारण मी कसं आहे, मी आत्मरूप आहे, मी ब्रह्म आहे. आणि विज्ञानमय कोश म्हणजे आपण आता साध्या भाषेत त्याला बुद्धी म्हणूया. त्याच्यामध्ये काय आहे? बुद्धीमध्ये माझ्या काम आहेत, अनंत इच्छा आहे, क्रोध आहे, लोभ आहे, इत्यादी अनेक विकार माझ्या बुद्धीमध्ये आहेत. म्हणजे माझी बुद्धी कशी आहे? ती विकारवान आहे. आणि आत्मा कसा आहे? निर्विकार. तिथे एकही विकार नाही. माझी बुद्धी म्हणजे मी कसं असेल? बरं, बुद्धी तेज तत्वाची आहे, आपण शिकलो. म्हणजे ती जड अचेतन भूतवान आहे. तेज नावाच्या भूतापासून ते निर्माण झाली. आता भूत म्हणजेच रॉ मटेरियल, तेच जर जड अचेतन आहे, तर त्याचं फायनल प्रॉडक्ट म्हणजे बुद्धी कशी असणार आहे? जड अचेतनच असणार आहे. मग ती जड आणि अचेतन असेल, तर ती चेतनात्मा असू शकेल का? साधा विचार आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ, आली श्रुती पुन्हा श्वेताश्वतरमधली. एको देव सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष सर्वभूतादिवास, साक्षी चेता. तिथपर्यंत येऊन मला थांबायचं होतं फक्त. चेता. का बरं? कारण विचार हे श्रुतीच्या आधारे करायचे असतात. श्रुती कधीही असत्य बोलत नाही. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. मला जर वाटत असेल तर माझी बुद्धी तपासून घ्यायची. आचार्यांचे, संतांचे, सद्गुरूंचे पाय धरायचे, म्हणजे कळतं की श्रुती सत्य कसं बोलते. पण श्रुती सांगते की साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. चेता म्हणजे ती चेतन, तो आत्मा कसा आहे? चेतन आहे. एको देव, जो देव आपल्या सर्वांच्या हृदयात आहे, तो कसा आहे? तो चेतन आहे. आणि बुद्धी कशी आहे? अचेतन आहे. आपण आत्ताच बघितलं. कारण ती तेज नावाच्या भूतापासून तयार झालेली आहे, त्याच्या सत्वगुणापासून.
सत्वांशापासून ती तयार झालेली आहे. म्हणून ती कितीही सूक्ष्म असली, मगाशीच मी म्हणालो, सुरुवातच केली होती आपण, सूक्ष्म सृष्टीचा भाग आहे, पंचीकृत भूत झालेली नाही आहेत. केवळ तेच भूत, तेज नावाचं तत्मात्र तन्मात्र, कितीही सूक्ष्म असली तरी ती जड आहे, ती अचेतन आहे, भूतवान आहे. त्यामुळे ती चेतन आत्मा असू शकत नाही. आणि ती देशकाल वस्तू अशी परिच्छिन्न पण आहे. म्हणजे काय? मोठा शब्द झाला. देशकाल वस्तू परिच्छिन्न. देश म्हणजे काय म्हणूया, स्पेस. एखाद्या गोष्टीनी एखादी जी जागा व्यापलेली असते ना, त्याला देश असं म्हणतात. देश म्हणजे भारत देश, अमेरिका देश असा अर्थ नाही आहे. आता हा लॅपटॉप आहे माझ्यासमोर, त्यांनी काही विशिष्ट जागा व्यापलेली आहे, म्हणजे एवढ्या देशातच तो आहे. आणि एवढ्या देशात तो आहे म्हणजे इथे आहे म्हणजे तो तिथे नाही. साध्या भाषेत बोलूया, अगदी साध्या भाषेत, या खोलीत तो आहे म्हणजे त्या खोलीत तो नाही, हे समजायला आपल्याला सोपं आहे. म्हणजे ही लॅपटॉप नावाची वस्तू देशाने परिच्छिन्न आहे, ही शास्त्राची भाषा झाली. तसंच माझ्या बुद्धीचं आहे, कालाने परिच्छिन्न आहे. मी देह म्हणून जन्माला आलो तेव्हा हे प्राप्त झालं मला. त्यामुळे आधी नव्हतं, आता आहे. वस्तू परिच्छिन्न आहे, एका ठिकाणी आहे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी नाही. आपल्या सर्वांची भिन्न आहे. वस्तू परिच्छिन्न म्हणजे काय? तुमची बुद्धी वेगळी, माझी वेगळी. थोडक्यामध्ये ही इतक्या दृष्टीने परिच्छिन्न असलेली वस्तू, आणि महत्वाचं म्हणजे ती चेतनाकडून प्रकाशित होते. माझी बुद्धी मला कळते की नाही? करा विचार. वेळेवर काही आठवलं नाही, आपण काय म्हणतो, माझ्या बुद्धीने मला दगा दिला. बुद्धिवृत्ती निश्चयात्मक जी आहे, तिची जाणीव मला आहे, म्हणजे ती चेतनाकडून प्रकाशित होते. म्हणजे शास्त्राच्या भाषेमध्ये काय आहे, ती प्रकाश्य आहे. आणि जे जे प्रकाश्य असतं ते ते अनात्म असतं, जड असतं, चेतन असतं. वेदांताचे सिद्धांत आहेत. अखंड बदलणारी आहे. कधी काम करते छान व्यवस्थित आठवतं वेळेवर, कधी करत नाही. कधी तिच्यामध्ये क्रोध उफाळून येतो, कधी काम येतो, कधी लोभ येतो, तर कधी अगदी सत्वगुणी सुद्धा ती होते. अखंड बदलणारी आहे. त्याला शास्त्रीय शब्द आहे व्यभिचारी आहे. जे बदलतं त्याला व्यभिचारी म्हणतात. आणि सर्वात महत्वाचं काय आहे? अनित्य आहे. आहे की नाही? रोज रात्री आपण काय करतो सगळेजण? गाढ झोपतो. झोपतो की नाही? मग गाढ झोप लागते मला, किंवा त्या झोपेला गाढ झोप असं म्हणतात केव्हा? जेव्हा बुद्धीचा लय होतो. म्हणजे झोपेत ती नाही. झोपेमध्ये बुद्धी नाही म्हणून तर कळण्याचा कार्यक्रम तिथे बंद पडलेला असतो. मी कुठे झोपलो आहे, कधी झोपलो आहे, दिवसा आहे का रात्र आहे, स्वतःच्या घरात आहे का दुसऱ्याच्या घरात आहे, शेजारी कोणी झोपला आहे का नाही झोपला आहे, पलंगावर आहे की खाली आहे, काहीही कळत नाही. बुद्धीचा लय झालेला आहे. याचा अर्थ ती अनित्य आहे, ती नित्य नाही. ती कधी असते तर कधी नसते. मग अशी अनित्य असलेली बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश. ही अशी नित्य, निर्विकार, व्यापक आत्मा असू शकत नाही. हा आपला मुद्दा सुरू आहे. हे सगळं आपण जरी समजून घेतलं तरी त्याचा होणारा परिणाम माझ्यावरती असा आहे की माझी बुद्धी म्हणजे मी नव्हे. कारण आपण बरेच गोष्टींनी बघितलं की ती अनित्य आहे, ती विकारी आहे, ती देशकाल वस्तू परिच्छिन्न आहे, इत्यादी इत्यादी. आणि ब्रह्म आणि आत्मतत्वाचं जे वर्णन आहे ते कसं आहे? ते नित्य आहे, निर्विकार आहे, निर्गुण आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, व्यापक आहे, परिच्छिन्न नाही, इत्यादी इत्यादी. त्यामुळे माझी बुद्धी म्हणजे माझं आत्मस्वरूप म्हणजेच मी असू शकत नाही.
येथे आपल्या विज्ञानमय कोशाचा विचार संपूर्ण झाला आणि आपली वेळ संपलेली आहे. आपण त्यामुळे इथे थांबूया. पुढच्या वेळेला याच्या पुढचा कोश म्हणजे आनंदमय कोशाचा विचार करू. आणि आज जे काही चिंतन घडलं असेल ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेशदा, तुम्हाला इथून नमस्कार करते. आजच्या सत्रामध्ये विज्ञानमय कोशाबद्दल जाणून घेताना मला परत एकदा आठवलं की बुद्धी ज्याच्यावर आपल्या सर्वांना एवढा अभिमान असतो, तिला पण किती मर्यादा आहेत. आणि परत आधीच्या एका झालेल्या सत्रामध्ये तुम्ही सांगितलं होतं, ज्याचा आज पण उल्लेख झाला, की बुद्धीने आपल्याला एक होणारे ज्ञानाची जाणीव होत असते. असणाऱ्या ज्ञानापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्या पुढे जाणं भाग आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. अं, आता आपण भजन सेवेकडे वळूया. आज आज भजन सेवा द्यायला आपल्यामध्ये उपस्थित आहे तन्मयी आगलावे. तन्मयी टेक्सासला राहते. मला वाटतं याच वर्षी तिने हायस्कूल सुरू केलं, बरोबर तन्मयी? हो. हा. आता ती फ्रेशमन मधनं सॉफ्टमोर होणार आहे, बरोबर? हो. आणि आज ती आपल्या पुढे जय शारदे माँ हे भजन सादर करणार आहे. तयार आहेस? हो. आवाज येतोय का? आवाज व्यवस्थित आहे. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. तू स्वर की देवी है, संगीत तुझसे, हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. तू स्वर की देवी है, संगीत तुझसे, हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. हम हैं अकेले, हम हैं अधूरे, तेरी शरण हम हमें तार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. मुनियों ने समझी, गुणियों ने जानी, वेदों की भाषा, पुराणों की वाणी. मुनियों ने समझी, गुणियों ने जानी, वेदों की भाषा, पुराणों की वाणी. हम भी तो समझे, हम भी तो जाने, विद्या का हमको अधिकार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. तू श्वेत वर्णी कमल पे विराजे, हाथों में वीणा मुकुट सर पे साजे. तू श्वेत वर्णी कमल पे विराजे, हाथों में वीणा मुकुट सर पे साजे. मन से हमारे मिटा दे अंधेरे, हमको उजाले का संसार दे माँ. हे शारदे माँ,
हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. खूप छान झाली तुझी भजन सेवा तन्मयी. खूप खूप धन्यवाद तुझ्या भजन सेवेबद्दल. आज आपल्याला प्रश्न उत्तरांसाठी वेळ असणार नाही आहे, त्यामुळे आपण आपलं सत्र आज इथेच थांबवूया. जर कोणाला काही प्रश्न असले तर तुम्ही आपल्या BMMच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू शकता, किंवा परमपूज्य मंगेश दादांनाही म्हणजे काय म्हणतात, डायरेक्ट प्रश्न विचारू शकता तुम्ही. तर आज आपण इथे थांबूया. जय श्रीराम.